नमस्कार, मी मनीषा. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मस्त गावरान वांग्यांचं भरलेलं भरीत. आपण याआधी नुसतं भरीत पाहिलंय किंवा खारं वांग पाहिलंय किंवा भरलेलं मसाल्याचं वांग. याआधी मी वांग्याच्या भरपूर रेसिपी दाखवल्यात. त्याचप्रमाणे आजची रेसिपीसुद्धा फार खमंग आहे आणि ती कशी केली आहे ते पाहूया. त्यासाठी आपण घेतलेत असे मोठ्या आकाराचे वांगे आणि गावठी वांगी आहेत ती. तर मी जाळीवर तेल लावून ती अशी भाजून घेतली आहे. त्यानंतर त्याचा आपल्याला साल काढून घ्यायचे. शक्यतो याचा देठ ठेवता आला तर देठ नक्की ठेवा, म्हणजे तो आपल्याला पकडायला सोपा पडतो. यानंतर आपण मसाल्यामध्ये घेतले हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि थोडंसं आल्याचा तुकडा, कढीपत्ता, थोडीशी लसणाची पात आणि एक चिरलेला कांदा. तेल गरम करा, जिरीची फोडणी घाला, त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून तो परतून घ्या. थोडासा कढीपत्ता घाला आणि जे आता आपण वाटण भाजून घेतले ते जाडसर वाटून घ्या. आता हे परतून तर झालंय, गॅस थोडासा मंद ठेवा. त्यानंतर जो मसाला बारीक करून घेतलाय तो या वांग्यात भरायचा आहे. आपल्याला आज भरीतच बनवायचे, पण ते सुद्धा भरलेल्या वांग्यांचं. तर जो आपण मसाला बनवून घेतलाय तो अशी वांगी उभी चिरून घ्यायची आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून या वांग्यांमध्ये तो मसाला भरून घ्यायचा आहे. या वाटणामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि खोबरं, लसूण असं सर्व मिक्स वाटून घेतलेलं आहे. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित यामध्ये भरून घ्यायचं आहे. यामध्ये आपण चवीपुरतं मीठसुद्धा घातले. आता फोडणीमध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आणि त्यावर ही जी भरलेली वांगी आहे ती आपल्याला ठेवायची. ही वांगी मंद गॅसवर अळटी पळटी करून आपल्याला परतून घ्यायची. मला जास्त तिखट आवडतं म्हणून मी यावर वरूनसुद्धा लसणाची छान मिरची लावून घेतली. जर तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही लावा, किंवा तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर मग मात्र लावू नका. ही वांगी आपल्याला सारखी आलटीपलटी करून भाजायची आहे, म्हणजे कसं आतला मसालासुद्धा त्याचा एकदम छान भाजला जातो हा. आणि ही वांगी अगदी भाजत असतानाच त्याचा इतका छान सुगंध येतो की खूप छान इथे चवीला लागतात. मी परत एकदा पलटी करून घेतलेत आणि असे मस्त लालसर भाजून द्यायचे. याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे, नाहीतर मग ते जास्त इलेले होतील आणि आपला मसाला व्यवस्थित भाजला जाणार नाही आहे. तर आपल्याला हा मसाला मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे आणि याला चांगले 6-7 मिनटं आपल्याला मंद आचेवर आलटून पलटून असे खरपूस भाजायचे वांगी. यांवर घालायची आपल्याला हिरवीगार कोथिंबीर. तर आता हिला आपण बारीक चिरून घेऊया. कोथिंबीर चिरून घेतली मी आता. आणि आता कोथिंबीरसुद्धा आपण अशी वरून घालून घ्यायची मस्त.
भरपूर कोथिंबीर घातली आहे. हिरवगार मसाल्याचं भरीत आहे आपलं आणि खूप छान लागतं चवीला. नक्की तुम्ही याही पद्धतीचं एकदा करून पहा. आपण वांग्याच्या भरपूर वेगवेगळ्या रेसिपी दाखवल्यात, त्यामधलीच ही एक चविष्ट रेसिपी आहे. वांग चिटकू नये म्हणून अजून थोडंसं तेल मी यावरून घालून घेते, कारण आपण अगदी कमी तेल वापरलं होतं पहिलंसुद्धा. आता आपण परत एकदा वांगी पलटून घेऊया. वा, मस्त लालसर झाली, बघू शकता तुम्ही. आणि त्यातला एक मसाला असा छान भाजला जातोय. आणि हे वांग भाजत असताना सुद्धा इतका छान स्मेल येतो याचा की असं वाटतं कधी खाऊ. त्याच्याबरोबर गरम भाकरी किंवा चपाती काहीही तुम्ही खाऊ शकता. याची देठ निघाली म्हणून मला उलातणीचा वापर करावा लागतो, पण इकडे देठ असल्यामुळं ही आपल्याला आलटीपलटी करायला अगदी सोपी जात आहेत. तर शक्यतो याची देठ काढू नका, म्हणजे आपल्याला परतवताना देठ पकडायला खूप याचा उपयोग होतो आणि अगदी सहज पद्धतीने आपण यांना पलटी करू शकतो. पाहू शकता असे मस्त लाल भाजलीत वांगी आणि पुरेपूर प्रत्येक वांग्यामध्ये आपण मसाला भरलेला आहे, त्यामुळे प्रत्येक वांग्याला अशी त्याची छान टेस्ट लागणारी. मसाल्यामध्येच आपण मीठही भरलेलं आहे आणि आधीच वांगी आपण शिजून घेतलेली आहे. फक्त आता आपल्याला मसाला चांगला होईपर्यंत वांगी शिजवायची आहे, त्यामुळे गॅस एकदम आपल्याला मंद ठेवायचा आहे. एवढी चविष्ट लागतात ही, तुम्हाला मी सांगते. तुम्ही आज या पद्धतीने जर वांग्याचं भरीत करून पाहिलं तर एक ऐवजी नक्की 2 भाकरी खाल, एवढी टेस्टी ही वांगी होतात. 3 वेळा मी ही वांगी अलटीपलटी करून घेतली आणि अशी छान ती आपली आता शिजून तयार झालेली आहे. डाळ भात किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही नक्कीच आज 1 चपातीऐवजी 2 चपात्या खाल, एवढीच चवीचं हे वांग्याचं भरीत आहे. म्हणजे भरलेल्या वांग्यांचं भरीत. याआधी आपण वांग्याचं भरीत पाहिलं आहे, खारी वांगी पाहिली, मसाला वांगं पाहिले, पण आजची रेसिपी थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. तर नक्की ट्राय करा आणि खूप अप्रतिम चवीची ही रेसिपी चवीला लागते. त्यामुळे तुम्हीसुद्धा मला कमेंट करून सांगायची तुम्हाला कशी वाटली आहे. वांगी खालची वर करायची, ही कांद्याची पात आणि कांदा जो आपण परतवायला घातला होता तो खालून काढून घ्यायचा व्यवस्थित कढईचा आणि तो असा आपल्याला या वांग्यांवर मिक्स करून घ्यायचा आहे. आणि या पद्धतीने आपली मस्त भरलेलं वांग्यांचं भरीत तयार झालेलं आहे. तर मग तुम्हीसुद्धा आता करून पहा आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.